कर्क स्पष्टवक्तेपणा टाळा। दिनांक 15-16 अशा या 2 दिवसांत उचललेली जीभ टाळ्याला लावली असे करून चालणार नाही। आपले मत इतरांना पटेलच असे नाही। तुमचे मत योग्य जरी असले तरी बोलण्याची पद्धत चुकीची राहील। त्यामुळे स्पष्टवक्तेपणा टाळा, कारण त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि चांगले वातावरण बिघडू शकते। त्यापेक्षा कमी बोललेले केव्हाही चांगले। बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल। व्यवसायात गुंतवणूक करताना आगामी काळाचा विचार करा। नोकरदार वर्गाला नवीन कामाचा शुभारंभ करावा लागेल। आर्थिक बाबतीत नियोजन करा। समाजसेवेची आवड राहील। मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील। संतती सौख्य लाभेल। कोणतेही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानेच पुढे जा। जोडीदाराचे सहकार्य मिळेल। आध्यात्मिक प्रगती होईल। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। महिलांसाठी समयसूचकता बाळगा। सिंह अनुकूल वातावरण। 17 तारखेचा एक दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील। चांगल्या कालावधीत कामे मार्गी लागतात, तेव्हा आळस बाजूला सारून कामाचे नियोजन करा। स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका, कारण ज्या वेळी वेळ चांगली असते त्या वेळी वेळ वाया घालवू नका। प्रत्येक गोष्टीत अनुकूलता राहील। आतापर्यंत ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि ते काम होत नव्हते ते काम सध्या पूर्णत्वाच्या मार्गाला असेल। व्यवसायात उत्तम प्रगती होईल। नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील। आर्थिक सफलता मिळेल। मित्रमैत्रिणींशी मनोरंजन होईल। घरगुती वातावरण आनंदी राहील। मानसिक समाधान लाभेल। आरोग्य उत्तम राहील। महिलांसाठी निर्णय यशस्वी होतील। कन्या आहार सांभाळा। दिनांक 11-12 हे 2 दिवस अनुकूल नाहीत। या 2 दिवसांत इतरांनी काय करावे याचा विचार करत बसू नका। कोणी तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर ऐकून घ्या, मात्र त्यावर तुमच्या प्रतिक्रिया देऊ नका, त्यामुळे वाद होणार नाहीत। निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करायला शिका, त्यामुळे त्रास होणार नाही। प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा। बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील। चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मकता वाढेल। ठरवलेले ध्येय पूर्ण होऊ शकते। तेव्हा आपले ध्येय काय आहे हे विसरू नका। व्यवसायातील उलाढाल वाढेल। नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल। आर्थिक बाबतीत समाधानी वृत्ती राहील। राजकीय क्षेत्रात सुलभ गोष्टी घडतील। मुलांचे लाड पुरवाल। घरगुती वातावरण चांगले राहील। उपासना फलद्रूप होईल। आहाराचे पथ्य पाणी सांभाळा। महिलांसाठी भावनिक गोष्टीत अडकू नका।